जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6 आणि श्लोक क्रमांक 15 इथपर्यंत आपण मागच्याला येऊन थांबलो होतो. थोडक्यामध्ये मागच्या वेळेसची उजळणी बघतो म्हटल्यास आपण अनाहत नादाचा बराच विचार मागच्या वेळेला केला होता. अनाहत नादाची जी 10वी मेघ गर्जना असते, त्यांनी हृदयाकाश दुमदुमू लागतं, तेव्हा ललाट स्थानात असलेलं ब्रह्मरंध्राचं द्वार सहज उघडलं जातं असं माऊली म्हणते. तेव्हा आपण हृदयाकाश या शब्दाचा बराच विचार मागच्या वेळेला केला होता. अवकाश म्हणजे पोकळी, आणि ही पोकळी ज्याचा धर्म आहे त्याला आकाश असं म्हणतात, असं आपण शिकलो. आणि आपल्याला ते कळण्यासाठी ते कशात तरी मावेल असं काहीतरी आपल्याला हवं असतं, आणि त्याला चिदाकाश असं म्हणतात असंही आपण शिकलो. म्हणजेच ब्रह्म, कारण चिदाकाश या शब्दामध्ये चित आणि आकाश असा तो संधी आहे, चिदाकाश. तसा हा विचार आपण मागच्या वेळेला केला की हे जे आकाश आहे, ज्याला आपण अवकाश म्हणालो, आपण ज्याला पोकळी म्हणालो, ज्याला आपण अजून एक शब्द मागच्या वेळेला शिकलो ज्याला महाकाश असा एक शब्द, की जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, आपण ज्याचा विचार मागच्या वेळेला केला, हे संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्यामध्ये मावतं, मावू शकतं नव्हे, ते ब्रह्मांड निर्माण व्हावं याच्यासाठी प्रथम निर्मिती ज्या महाभूत, ते हे महदाकाश. त्या महदाकाशामध्ये हे ब्रह्मांड संपूर्ण मावलेलं आहे. ब्रह्मांड म्हटल्यामुळे त्याच्यात सर्व काही आलं, ज्याला इदम असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. इदम या शब्दाने जे जे अधोरेखित केलं जातं, आपण साध्या भाषेत अगदी फार सीमित अर्थाने आपण जे इंद्रिय गम्य आहे असं समजतो. पण जे आपल्या इंद्रिय गम्य आहे ते तर आहेच, पण जे इंद्रिय गम्य नाही, अनेक गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे की ज्या अत्यंत स्थूल असून इंद्रियगम्य नाही, पण म्हणून त्या नाही असं म्हणण्याची हिंमत आपल्यापैकी आज कोणाचीच नाही. विज्ञानाने पण ते सिद्ध केलेलं आहे. तर असं जे इंद्रियगम्य आहे, ते जे इंद्रिय, जे आपल्या स्थूल इंद्रियांना कळत नाही ते, पण जे जड आहे, जे तर्काने कळतं ते, दोन वेगवेगळी उदाहरणं देतोय कशाला इदम म्हणतात. आणि हे सगळं ज्याच्यात मावतं त्याला म्हणायचं आकाश. आणि त्याचा गुणधर्म, त्याचा धर्म अवकाश. पोकळी हा त्याचा धर्म, त्याला म्हणायचा अवकाश. शब्द त्याचा गुण आहे. मुद्दा असा की माझ्यामध्ये भूते आहेत पण भूतांमध्ये मी नाही असं भगवंत जेव्हा भगवद्गीतेत म्हणतात, त्याचा अर्थ लावताना हाच विचार करावा लागतो की असं कसं शक्य आहे. भूते माझ्यात आहेत असं म्हणतात, पण मी भूतांमध्ये नाही. तर मी भूतांमध्ये नाही याचा अर्थ असा आहे की मी भूतांमध्ये मावत नाही. आणि मागच्याला आपण तो साखरेचा एक दृष्टांत परमपूज्य मंदादांचा बघितला होता, की चहा साखरेच्या डब्यात ती साखर म्हणजे साखर नव्हे, तिथे अजून पोतभर साखर घरातच पडलेली आहे. तिकडे गोडाऊन मध्ये भरली अजून कितीतरी साखर आहे. शेतामध्ये लावलेल्या ऊसाच्या रूपाने कितीतरी साखर अजून उपलब्ध आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तो मावेल असं आकाश आता कुठून आणायचं? कारण तो मावायला तर हवाय कशात तरी, कारण मग नाही तर आपल्या जाणीवीच्या टप्प्यात तो येणार कसा? मुद्दा तो सुरू आहे. आणि तो म्हणजे ते परब्रह्म, परमात्मा, ब्रह्म, आत्मा, कैवल्य, नेहमी सारख्या सारखं मी ती नावं दरवेळेला घेतो की लक्षात यावं की सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ते मावेल अशी गोष्ट जर या जगात असेल तर ते त्याच्यापेक्षा मोठं झालं असतं. म्हणजे ब्रह्म या शब्दाची जी व्याख्या श्रुतीमध्ये सांगितली त्याला विरोध येतो. जे सर्वात मोठं त्याला ब्रह्म असं म्हणतात, किंवा जे कशाही पेक्षा लहान नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. दोन्ही भाषेत
सांगणं तेच सुरू आहे, जे कशाहीपेक्षा लघु नाही. अणुरणीयान महतो महियान, वर्णन ऐकलंय आपण उपनिषदांमधलं. अत्यंत व्यापक विभू असं ते तत्व. त्यामुळे ते आता कशात मावणार? कारण ते जर कशात मावायला लागलं तर ही वस्तू त्याच्यापेक्षा स्वाभाविकच मोठी झाली, किंवा निदान त्याच्या एवढी झाली. त्याच्यामुळे ते आता स्वतःच्याच काय म्हणूया महिम्यामध्ये स्थित, आता शास्त्रातला शब्द वापरायचा झाला तर आपल्याच महिम्यामध्ये ते स्थित असतं, स्वतःच ते चित रूपाने राहतं. आणि इथे जाणीवेचा विषय सुरू आहे. इथे ज्ञानाचा संदर्भ, जाणीवेचा अर्थ ज्ञान, इथे ज्ञानाचा जाणीवेचा संदर्भ सुरू आहे, म्हणून इथे चित शब्द वापरला आणि सत आणि आनंद बाजूला ठेवला. पण जे चित आहे तेच सत आहे, तेच आनंद आहे. पण इथे जाणीवेचा विषय सुरू आहे, इथे ज्ञानाचा विषय सुरू आहे. ज्ञानाचा संदर्भ असल्यामुळे त्याला चित शब्द वापरून त्याला चिदाकाश असं म्हटलं. तोच चित्रूपाने राहतो, तोच आपल्या महिम्यामध्ये स्थित राहतो. आणि हे चिदाकाश आपल्या अनुभवाला कुठे येतं? तर आपली बुद्धी किंवा अंतःकरण, आपल्या अंतःकरणाचं गोलक. गोलक म्हणजे राहण्याचं घर. हा शब्द ऐकला असेल तुम्ही बऱ्याच वेळा. जसं डोळा, प्रत्येक इंद्रियाचं एक गोलक असतं. ही शास्त्राची सरणी आहे. म्हणजे माणसाचं ऑपरेशन केलं तर डॉक्टर लोकांना आजतागायत गोलक सापडलेलं नाही. हे कोण सांगतात? हे माझे सद्गुरू सांगतात, जे स्वतः सद्गुरू पण आहेत आणि डॉक्टर पण आहेत. त्यामुळे त्याला विनाकारण कुठेतरी फिजिओलॉजी ज्याला म्हणतात, शरीर रचना शास्त्र, त्याच्यामध्ये समांतर कुठेतरी शोधायला जाण्याची गरज नाही. कारण हे अशी काय म्हणूया त्याला फिजिकल अशी ही ठिकाणच नाही आहेत. गोलक, आपला विषय सुरू आहे गोलक. तर जसं त्या इंद्रियांचं गोलक असतं तसं अंतःकरण, करण म्हणजे इंद्रिय, आतलं इंद्रिय म्हणजे अंतःकरण. खूप वेळा आपण तोही शब्द समजून घेतो. त्यामुळे त्याचंही एक गोलक आहे आणि त्याला हृदय असं म्हणतात. सूक्ष्म, हे गोलक अत्यंत सूक्ष्म असतं. आणि ही जी चित वस्तू आहे, त्या चित वस्तूचा जो साक्षात्कार जिथे होऊ शकेल ते हे हृदयच आहे. आणि म्हणून एका दृष्टीने चिदाकाशालाच हृदयाकाश असं म्हणतात. कारण आपण हे जे आपण नेहमीच ऐकतो, सर्वम खलु इदम ब्रह्म, श्रुती आहे, जे सर्वत्र सदा सम, माऊली सांगते. भरला घरनाट हरी दिसे, रीता ठावया राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले. नेहमी तीन संतांची तीन प्रमाण. संत एकच गोष्ट कशी वेगवेगळ्या भाषेत आपल्याला सांगत असतात. मुद्दा असा आहे की सर्वत्र जरी तो भरलेला असला तरी माझ्या अनुभवाला तो कुठे येतो? हा मुद्दा सुरू आहे. प्रत्यक्ष जेव्हा मला अनुभव येतो, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान असं माऊली जेव्हा म्हणते, तेव्हा त्या अंतःकरणाचं जे गोलक, ज्याला हृदय असं म्हणतात, तिथे तो आपल्या अनुभवाला येतो. तो सर्वत्र आहे. मागच्याला पण तोही विचार परमपूज्य मन्नादाईंच्या दुसऱ्या एका उत्कृष्ट दृष्टांताने समजून घेतला होता की या घराचा मालक मी आहे, त्यामुळे माझा सर्वत्र संचार आहे या घरामध्ये. पण मला तुम्ही जेव्हा भेटायला येता तेव्हा मी कुठे उपलब्ध होतो? दिवाणखान्यामध्ये. फार सुंदर दृष्टांत आहे तो. ह्या दृष्टीने शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर हृदयाकाश म्हणजे चिदाकाश. पण हृदयाकाशात तो जेव्हा प्रकट होतो, अनुभवाला येतो, असं म्हटलं जातं, तेव्हा तो जणू काही दिवाणखान्यात आपल्याला तो भेटतो, त्या घराचा मालक समजायचं. हा दृष्टांत नेहमीसाठी लक्षात ठेवायचा, म्हणजे कुठेही गोंधळ होत नाही. असं ते हृदयाकाश म्हणजेच चिदाकाश, याचा आपण मागच्या वेळेला सगळा विचार केला, समजावून घेतलं. कारण तिथे येऊन तो अनाहत नाद, तोही तिथे संपतो, संपायला हवाय. कारण तेवढंही सूक्ष्म द्वैत आता अपेक्षित नाही. कारण आता काय, एकरूपतेच्या अवस्थेकडे आपण चाललेलो आहोत. आणि माऊलींनी ती एकरूपता इथे व्यक्तही केली आहे. आणि इथून पुढे आपण आता आजच्या वाचनाकडे वळू. श्लोक क्रमांक 15. युंजन्नेवम सदात्मानं योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमां मत्संस्थामध्ये गच्छती, असा हा श्लोक.
आता ह्या श्लोकाचं एकदम असं वाटतं की आता हे काय सांगतात या श्लोकामध्ये, तर त्याची जी संगती नेहमीप्रमाणे आपण लावून घेतो, तर ती संगती आचार्यांनी लावून दिली आहे. आणि मागच्याला आपण बोललो होतो की अथ इदानीम योग फलम उच्यते, ही त्याची संगती आहे. की हे जे योग आत्ता सांगितलं सगळ्या माऊलींनी, ज्याचं आपल्या कुंडलिनी योगाच्या माध्यमातून माऊलींनी त्याचं वर्णन इतक्या अनेक ओव्यांमध्ये केलं, त्याचा परिणाम असा झाला. आणि आपल्या वाचनात खंडही बऱ्यापैकी पडला होता, त्याचाही परिणाम असा झाला की याच्या आधीचा 14वा जो श्लोक होता तो आपण विसरून गेलो. आणि म्हणून मी संगतीबद्दल बोलतोय, कारण 14 नंतर 15 आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 14व्याकडे आपण जर गेलो तर मदत होईल. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. 14वा श्लोक काय सांगितलं होतं तिथे? प्रशांतात्मा विगत भीही, हे सगळ्याचा आपण छान विचार केला होता जेव्हा आपण 14व्या श्लोकाचा अभ्यास केला तेव्हा. अत्यंत शांत चित्त झालेला, शांत आणि प्रशांत आठवायचं. आता सगळं सांगायला आपल्याला वेळ नाही, कारण झालेला आपलं ते पूर्ण अभ्यास. विगत भीही, अत्यंत निर्भय ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित असलेला, मनसंयम्य मनाचा निग्रह करून, मत चित्तो ज्याचं माझ्या ठिकाणीच चित्त आहे, आणि नुसतं तेवढं नाही तर युक्त आसीत मत्परा, म्हणजे मलाच. आता मतपर आणि तत्पर शब्दाचे अर्थ पण आपण समजून घेतले होते. आपण व्यवहारात ज्या अर्थाने तत्पर शब्द वापरतो तसा परमार्थात होत नाही. हे सगळं आपण शिकलो होतो आठवत असल्यास. हे सगळं आपल्या काय म्हणूया उजळणीचा भाग. की तत् तरी सांगून टाकतो पटकन घाईघाईत. उजळणी जरी असली तरी तत् म्हणजे ब्रह्म. आपल्याला माहिती आहे तत्वम असी महावाक्य आहे. तत् म्हणजे ब्रह्म. ते तत् आणि पर म्हणजे श्रेष्ठ. त्याच्यापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही असं मानणारं म्हणजे तत्पर. आता तत्च्या ऐवजी इथे मत शब्द आलेला आहे, कारण भगवान गोपाळकृष्ण स्वतःबद्दल बोलतात. मतपर म्हणजे मला हा सर्वश्रेष्ठ समजतो. म्हणजे इथे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझ्याच ठिकाणी चित्त आहे, आणि त्याच्यावर भाष्य करताना आचार्यांनी फार सुंदर तिथे वर्णन, मला मोह आवरत नाही उजळणी जरी असली तरी 14व्या श्लोकाची, की त्याने एक दृष्टांत देताना असं म्हटलंय की एखाद्या स्त्रीच्या प्रेमात वेडा झालेला मनुष्य समजा गृहीत धर, दृष्टांत दिलंय. त्याचं चित्त कसं त्या स्त्रीच्या ठिकाणी असतं. पण असं जरी असलं तरी तो त्या स्त्रीला श्रेष्ठ नाही समजत. श्रेष्ठ तो एक तर भगवंताला समजेल किंवा राजाला समजेल, श्रेष्ठ तिला समजत नाही. आणि म्हणून इथे मच्चित्त आणि मतपर दोन्हीचे उल्लेख केले आहेत भगवंताने, की तो मच्चित्त तर आहेच, पण तो मतपरही आहे. म्हणजे मलाच परमपुरुषार्थ समजणारा असा तो युक्त, म्हणजे योगयुक्त असा तो योगी. आणि आता त्याची संगती आपण आता या 15व्या श्लोकाला लावतोय, की अथ इदानी फलम उच्यते. असा जो योगी आहे त्याला काय फल प्राप्त होतं, ही या 15व्या आणि 14व्या श्लोकाची संगती आहे. फलम उच्यते, आता त्याचं फळ सांगतात आहे भगवंत, की युंजन. आता मी पदच्छेद वाचतो, श्लोक तर वाचला मघाशी. युंजन एवं सदा आत्मानम योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छति. असा त्याचा पदच्छेद. चित्ताचा निरोध केलेला म्हणजे नियत मानसा. आता अन्वय आपल्याला माहिती आहे, श्लोक असतो त्याचा अन्वय करून घ्यावा लागतो, म्हणजे शब्दांची पुन्हा फेर मांडणी करून घ्यावी लागते. आणि त्यात आपण आता मराठी अर्थ बघतोय, संस्कृतमध्ये सुद्धा बघत नाहीये. त्यामुळे आपण जो अर्थ दिलेला आहे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, कोणत्या शब्दाचा तो अर्थ आहे अशी त्याची जोड लावून घेतली ते सोपं जातं. चित्ताचा निरोध केलेला म्हणजे नियत मानस. सर्व काळ मनाला योगयुक्त केलेला योगी म्हणजे युंजन एवं सदा आत्मानम. सदा म्हणजे सर्व काळ, केलेला म्हणजे युंजन योगी. युंजन एव सदा आत्मानम, सर्व काळ मनाला योगयुक्त केलेला योगी. माझ्या स्वरूपात स्थिर असणाऱ्या म्हणजे मत संस्था आणि मोक्ष हीच जिची निष्ठा आहे त्या शांतीला म्हणजे निर्वाण परमाम प्राप्त करून घेतो. निर्वाण परमाम शांतीम आणि अधिगच्छती म्हणजे प्राप्त करून घेतो. हा झाला त्याचा शब्दशः अर्थ.
जे संस्कृतमधले श्लोकातले शब्द आहे त्याचा अर्थ. चित्ताचा निरोध केलेला, सर्व काळ मनाला योगयुक्त केलेला योगी. त्यातले एक एक शब्द महत्वाचा आहे. सर्व काळ, काही वेळ असं नाही, सर्व काळ माझ्या स्वरूपात स्थित असणाऱ्या मोक्ष हीच जिची निष्ठा आहे त्या शांतीला प्राप्त करून घेतो. भगवंत काय म्हणतात आहे? वर्णन कशाचं सुरू आहे? उलटीकडनं जायचं, समजायला सोपं जातं. वर्णन सुरू आहे शांतीचं. ही शांती कशी आहे? तर मोक्ष जिची निष्ठा आहे, म्हणजे मोक्षाचं स्वरूप शांती हेच आहे. जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला स्वरूपानुभूती येते, प्राप्त होते, त्या स्वरूपाचा म्हणजे प्रत्यक्ष आपल्या स्वतःचा, माझ्या खऱ्या स्वरूपाचा जेव्हा मला अनुभव येतो, जो सद्गण चिद्गण आनंदघन असा तो आत्मा, तो आनंदाचं जी प्राप्ती आहे, त्याचा जो अनुभव आहे तो शांतीच्याच रूपामध्ये येत असतो. त्यामुळे ही शांती जी आहे ती मोक्ष हीच जिची निष्ठा, म्हणजे मोक्ष प्राप्ती म्हणजे काय? तर शांतीची प्राप्ती. आणि कोणती शांती? तर जी प्रशांत, म्हणून तर 14व्या श्लोकाचा उल्लेख केला. आपण ज्याला व्यवहारात शांती म्हणतो ती इतकी वरवरची उथळ शांतीबद्दल इथे बोलणं सुरू नाही आहे. कारण ती शांती कधी अशांतीत रूपांतरित होईल सांगता येत नाही. ज्याला पापड मोडणं म्हणतो आपण व्यवहारात, सारखे पापड मोडत असतात दिवसातून आपण. थोडं मनाविरुद्ध घडलं की शांतीचा श पण उरत नाही. अशी ती शांती नव्हे, प्रशांत, की जिथून आता तो परत फिरतच नाही. जसं विशुद्धीचा आपण जसं शुद्धी आणि विशुद्धी याचा विचार केला तसं शांत आणि प्रशांत. आणि पुढे अजून भगवंत म्हणतात की माझ्या स्वरूपात स्थित असणाऱ्या, म्हणजे काय? भगवंतांचं स्वरूप काय? तर ही शांती, प्रशांत, हेच त्या भगवंतात. सद्घन चिद्घन आनंदघन, आपण मग अशीच बोललो, आनंदघन, शांत घन. आणि आचार्यांनी अजून एक शब्द तिथे घातलेला आहे त्यांच्या भाष्यामध्ये. त्यांनी मदधिनाम असा शब्द घातलाय. मत अधिनाम म्हणजे माझ्या अधीन असलेली. इथे म्हटलंय माझ्या स्वरूपात स्थित असलेली, हे तर म्हटलेलंच आहे भाष्यामध्ये, पण माझ्या अधीन असलेली. म्हणजे याच्यातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. भगवंताची प्राप्ती हा शब्द अनेक वेळा आपण ऐकला असतो. म्हणजे नेमकं काय? या अशा प्रश्नांची उत्तर इथे मिळत जातात आपल्याला. कारण सगुण भगवंतानी सगुण साकार दर्शन देणं हा एक भाग आहेच. भक्तीमध्ये नक्कीच त्याला स्थान आहे. भगवंताचं असं दर्शन झालेल्या अनेक भक्तांची उदाहरणं आहेत पुराणांमध्ये. अशाच भक्तांची वर्णनं पुराणामध्ये असतात. म्हणून तो पुराण वाचायचे असतात. भागवताचं श्रवण का करायचं? त्याच्यासाठी करायचं. त्याच्यात प्रल्हादाची कथा येते, ध्रुव बाळाची कथा येते. ते दर्शन निश्चितच आहे. भावबळे आकळे, एरवी नाकळे. भावाचं बळ असेल, भगवंताच्या त्या रूपाची आराधना केलेली असेल, तशी इच्छा प्रदर्शित केली असेल, भगवंत नक्की दर्शन देतो. पण भगवंताची प्राप्तीचं खरं स्वरूप काय आहे? तर ही जी शांती आहे, मोक्ष ही जिची निष्ठा आहे. कारण भगवंत म्हणतात तेच माझं स्वरूप आहे. ही आहे भगवंताची प्राप्ती. आणि हीच शांती प्रकट होते कुठे? हृदयाकाशामध्ये. आपण जे मगाशी वर्णन ऐकत होतो की हृदयाकाशामध्ये त्याची भेट होते. चिदाकाश, हृदयाकाश शास्त्रीयदृष्ट्या जरी एक असलं तरी आपण तो दृष्टांत पुन्हा घराचा आणि बैठकीचा, दिवाणखान्याचा लक्षात ठेवायचा. आपल्याला एक साधक म्हणून, एक व्यष्टी ह्या पातळीवरती, तो समष्टीमध्ये सर्वत्र आहे, पण त्याचा अनुभव जिथे येतो ते हृदयाकाश, ते शांतीच्या स्वरूपामध्ये येतं. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे. आता पुन्हा आपण एकदा माऊली ज्या कुंडलिनी योगाचं वर्णन करतात आहेत त्याच्याकडे परत येऊ. कारण आपण केलाय तो विचार की भगवद्गीतेमध्ये किंवा आचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा कुंडलिनी योगाचा विचार नाही किंवा उल्लेख नाही. पण माऊलींना तो दिसला याच्यामध्ये आणि माऊलींनी तसं वर्णन केलं. आणि शेवटच्या 292 क्रमांकाच्या ओळीत मागच्या वेळेलाच आपण त्याच्यावरचं भाष्य माऊलींचं ऐकलं की
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवद्गीतेत जी योग साधने संक्षेपाने ध्वनित केली आहे, त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्ठ्यावरचा दोर सोडून त्यातील यथार्थरूपी कापडाच्या घड्या झाडून साफसूफ करून हे श्रोते याचे गिऱ्हाईक आहे तसे जाणून मी त्या घड्या उकलून दाखवले आहेत. थोडक्यात मध्ये काय, भगवंताने जे संक्षेपाने ध्वनित केले त्याचे मी विवरण केले आहे. त्यामुळे त्याच विवरणाकडे आपण परत येऊ. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. की हा जो योगी आहे, युंजन एवं सदात्मान नियत मानस, हे जे सगळं वर्णन केलं आहे, असा हा योगी आहे, त्याला काय प्राप्त होतं हे आपण बघतो आहोत. की अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लुप्त होते त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लयाला जाते आणि मग तो योगी जगाच्या डोळ्यांमध्ये लपून बसतो, तो कोणाच्याही डोळ्याला दिसत नाही. आता इथे जे वर्णन पुन्हा सुरू आहे हे थोडंसं शारीरिक, काय म्हणूया, देहाच्या पातळीवर काय फरक, काय बदल घडतात हे मागच्याला आपण ऐकलं होतंच. त्या पद्धतीचं वर्णन इथे सुरू आहे की तो जणू काही लपून बसतो जगाच्या डोळ्यांना. पुढे म्हटलंच आहे की येरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे वळिले होय. की एरवी तो पूर्वीसारखा सावयव तर दिसतो, पण जणू काही वाऱ्याचा दोर वळल्याप्रमाणे सूक्ष्म होतो. आपण मागच्याला जो काही पंचमहाभूतांची जी आटणी असा एक शब्द आहे, त्या योगाच्या शरीरामध्ये आपण एक विशेषतः हा जो हठयोगाचा विचार करतो आहोत त्याच्यामध्ये ज्या शारीरिक बदल होतात, योगाच्या देहामध्ये जे बदल होतात, त्याचा हा विचार सुरू आहे. की दिसायला तर डोळ्यांनी तो दिसतो तसा, पण ते वर्णन आपण सगळं मागच्याला ऐकलं होतं की ती जी कुंडलिनी शक्ती आहे ती इथपर्यंत येऊन ती त्या तेजामध्ये विलीन होईपर्यंत ती त्या साधकाची किती विविध पद्धतीने परीक्षा पाहते, त्या योग्याची किती विविध पद्धतीने परीक्षा पाहते, त्याला किती पद्धतीने भिववते, मरणाचं सुद्धा भय ती दाखवते. हे सगळं वर्णन आपण मागच्या श्लोकांच्या त्या ओव्यांमध्ये ऐकलं होतं. आता आता तर ती त्या कुंडलीचं तेज लुप्त झालेलं आहे. त्यामुळे होतं काय, तर देहातील पंचमहाभूतांचं स्वरूप लयाला जातं. त्यामुळे तो दिसतो पूर्वीसारखा सावयव, तो योगी, पण त्याचा देह म्हणजे जणू काही वाऱ्याचा दोर वळल्याप्रमाणे. काय माऊलींचं वर्णन आहे, वाऱ्याचा दोर असावा आणि तो वळला तर तो कसा सूक्ष्म असेल, त्याप्रमाणे होतं ना. तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडूनी उभा, का अवयवची नभा उदयला तो. किंवा केळीचा गाभा अंगावरची संपूर्ण रोपटी टाकून उभा असावा, किंवा तो आकाशाला एक प्रकारचा अवयवच फुटला आहे. नेहमीप्रमाणे माऊली छान वर्णन करतायत की कसा त्याचा देह त्या योग्याचा होतो. त्याचं वर्णनच करायचं झालं तर केळीचा जो गाभा, बुंथी याचा अर्थ आवरण, बुंथी शब्दाचा अर्थ आवरण असा होतो. केळीचं झाड आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, केळ्यांचा घडही लागलेला पाहिला असेल. त्याच्यावरचं सगळं आवरण काढून टाकली, त्याचा जो गाभा जर नुसता उरला, किंवा एक प्रकारे आकाशाला जाऊन एखादा अवयव फुटला आहे असं वाटावं, असा तो देह. म्हणजे थोडक्यामध्ये हे काव्यात्मक वर्णन जर बाजूला ठेवलं, सांगण्याचा अर्थ असा की दिसायला आपल्या स्थूल डोळ्यांना दिसतो त्याचा देह, तो अत्यंत कृश झालेला असतो. हे सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे की किती आतलं सगळं मांस, अस्थि, हे सगळं ओढून घेतलेलं असतं त्या कुंडलिनी शक्तीने. जणू काही त्याच्या देहातल्याच पंचमहाभूतांचा ग्रास तिने घेतलेला असतो. त्यामुळे दिसायला तसा दिसतो, पण अगदी आपण ज्याला म्हणतो ना, आता योग चांगला शब्द नाही, आपण व्यवहारात तो वापरतो, पापेचं पितर म्हणतात त्याला. म्हणजे काय, म्हटलं तर आहे, देह आहे, दिसतोय ना डोळ्यात. आता व्यवहारातला तो विषय वेगळा. इथे जे बदल होतात ते आतमधून झालेले बदल आहेत सगळे. तैसे होय शरीर, तै ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंड. फार सुंदर इथे खेचर या शब्दाची व्याख्याच केली आहे मौलीने. की तसे त्याचे शरीर होते तेव्हा ते शरीर आकाश मार्गाने जाऊ शकते, म्हणून त्याला खेचर असं म्हणतात. आपल्याला खेचर म्हटलं की तो 4 पायांचा प्राणी, तेवढंच माहीत असतं.
कारण माझ्या बुद्धीला कळेल असाच प्राणी मला आठवतो, कारण त्याच्याच गटात मी बसत असल्यामुळे. पण खेचर शब्दाचा अर्थ माऊलींनी काय केलाय, की जो ख म्हणजे आकाश संस्कृतमध्ये आपल्याला माहिती आहे, त्या आकाशामध्ये जो विचरण करू शकतो, वायुगमन करू शकतो, त्याला खेचर असं म्हणतात. तो आकाश मार्गाने जाऊ शकतो, त्याचं शरीर असं होतं, असं स्वरूप त्याला प्राप्त झाले असता पिंडात म्हणजे शरीरात आणि जनात म्हणजे लोकात फार मोठे आश्चर्य घडते. अर्थात या योग मार्गामध्ये ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याचं उल्लेख माऊली करते पुढच्या ओवीमध्ये त्या सिद्धींचा उल्लेख आलेलाच आहे. आणि म्हणून असं म्हटलं की पिंडामध्ये म्हणजे त्या शरीरामध्ये आणि जनात म्हणजे लोकांमध्ये, कारण हे जे घडणारे बदल आहेत हे दृश्य बदल आहेत, हे समोरच्याला सुद्धा कळू शकतात असे बदल आहेत. आणि म्हणून फार मोठं आश्चर्य घडतं तिथे, असं माऊली म्हणते. काय होतं, देखे साधक निघून जाय, मागला पाऊलाची बोळ राहे, तेथ ठाई ठाई होय आणि मादिक. असे पहा की साधक ज्या मार्गाने साधनांचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो, त्या मार्गावर यमनियमांपासून समाधीपर्यंत असलेल्या साधनरूपी पावलांची मागे जी ओळ राहते, तेथे ठिकठिकाणी अणिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य इशित्व वशित्व या 8 सिद्धी प्राप्त होतात. आणि या सिद्धी प्रत्येक योग साधनाने प्राप्त झालेल्या असतात. सुंदर वर्णन केलेलं. तुला माहिती आहे यमनियम, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यानामध्ये जे अष्टांग योगाचे जे 8 टप्पे आहेत, हे जणू काही आता तो साधक शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. हे सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आता मागे वळून जर बघितलं तर ह्या मार्गामध्ये जे यमनियमापासून समाधीपर्यंत ही जी साधनरूपी पावलांची जी ओळ, ओळ म्हणजे इथे जे वोळ आहे, वोळ याचा अर्थ ठसे म्हणूया आपण, ज्याला शुद्ध मराठीमध्ये माइलस्टोन्स म्हणतो. प्रगतीचे टप्पे आहेत हे 8ही, हे एकातनं दुसरं जावं लागतं. आता हा भाग वेगळा आहे की अमेरिकेमध्ये 4थ्या टप्प्यालाच योग समजला जातो फक्त. कोणता? त्याला आसन असं म्हणतात. आणि मग इथे गल्लोगल्ली आपल्याला ज्या पाट्या दिसतात, माहिती आहे आपल्या सगळ्यांना, हॉट योगा, कोल्ड योगा, बिक्रम योगा, अनेक. आता तर काही विचारू नका, आता वाईन योगा सुद्धा आलेला आहे. रामकृष्ण हरी. म्हणजे इतकी क्रूर थट्टा एखाद्या शास्त्राची याच्या आधी कधी झाली नसेल. आणि मी नेहमीच त्यांचा उल्लेख करतो. माझे काका योगाचार्य, त्यांनी नुकताच देह ठेवला, बापू सहस्त्रबुद्धे यवतमाळचे. तो काका आमचा नेहमी गमतीने म्हणायचा की आसन म्हणजे जर योग असेल तर माकडं जास्त चांगली योगा करतात आपल्यापेक्षा. आलं असेल लक्षात काय म्हणायचं. कारण योग एक तर योगा झालाय, त्याचा मूळ शब्द योग आहे, त्याच्या पाठीमागे युज नावाचा संस्कृत धातू आहे, त्याचा अर्थ मिलन मिळणे असा आहे. जीव आणि शिवाचं मिलन याला योग म्हणतात. आणि जीव आणि शिवाचं मिलन याला जर योग म्हणत असतील तर त्याची सुरुवात यमापासून होते. त्याचे 5 प्रकार आहेत, पुन्हा नियमाचे 5 प्रकार आहेत. याच्याबद्दल काहीही न बोलता जे थेट शारीरिक कसरती सुरू करतात. आणि आदरणीय मकरंद बोने त्यांच्या, मी बोललो होतो मागच्या वेळेला, त्यांच्या भागवतामध्ये म्हटलेलं आहे की असे लोक पटकन लगेच 4 आसनं शिकतात आणि बाहेर दाराच्या बाहेर पाठी लटकवतात. योगाचार्य, जोरदार आक्षेप घेतला त्यांनी त्या शब्दावरती. फार तर फार योगाभ्यासी म्हणा चालेल म्हणे, मी मान्य करतो. योगाभ्यासी, योगाचा अभ्यास करतात आहे, मान्य. 4 लोकांना शिकवतात आहे, मान्य. योगाचार्य असं. मुद्दा असा की यमनियमांपासून सुरुवात करून जो या सांप्रदायिक पद्धतीने शेवटच्या टप्प्यापर्यंत समाधीपर्यंत पोचलेला आहे, तो जेव्हा मागे वळून बघतो किंवा आपण बघितलं समजा, तर जे काही टप्पे दिसतात ते प्रगतीचे, तिथे ठिकठिकाणी जणू काही या सिद्धी अशा विखरून पडलेल्या आहेत. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवरती या वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आणि सिद्धी म्हटलं की आपलं तर पहिले कान टवकारतात, कारण अत्यंत आकर्षण त्याचं आहे, अत्यंत आकर्षण. आणि थोडस एक अनुषंगिक बोलायचं झालं तर
आपण या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना अष्टांग योग मान्य आहे, पण किंवा योग मार्ग मान्य आहे, पण त्यातलं जगत सत्यत्व मान्य नाही, असा आपण विचार केला होता, आठवत असेल तर. कशासाठी उल्लेख केला? इथपर्यंत पोचलेला साधक जर जगत सत्यत्वानी इथपर्यंत पोचला असेल, तर मग त्याचे चांगले महाराज होते. आणि तसं नसेल तर मग ते ज्ञानेश्वर महाराज असतात. तसं नसेल तर ती मुक्ताबाई असते. तसं नसेल तर ते निवृत्तीनाथ असतात. असो, पण त्याचा एक काय म्हणूया साईड इफेक्ट, शुद्ध मराठी शब्द पुन्हा, की त्याचा एक गौण, त्याचा एक परिणाम म्हणून ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात, पण तो गौण शब्द विसरून जातो आणि मग तेच मुख्य होऊन बसतं आणि मग सगळीच गडबड होते. इथपर्यंत पोचलेला साधक तिथून सुद्धा घसरू शकतो. कारण ह्या ज्या सिद्धी आहेत, या काही छोट्या मोठ्या सिद्धी नाही आहेत. जनामध्ये फार मोठे चमत्कार ज्याला समजल्या जाईल अशा सगळ्या सिद्धी आहेत. अणिमा म्हणजे अणुसारखं लहान होता येतं. महिमा म्हणजे फार मोठं रूप धारण करता येतं. लघिमा म्हणजे शरीराचं वजन अत्यंत हलकं करता येतं, जे आधीच्या ओवीमध्ये जे वर्णन आहे ना. खेचर हलकं केल्याशिवाय वायुमार्गाने कसा प्रवास करता येईल. गरिमा म्हणजे शरीर अत्यंत जड करता येतं. पुढे प्राप्ती, आणि मग प्राकाम्य आणि ईशित्व, हे जे सगळे पुढच्या पुढच्या सिद्धी प्राप्त होतात, त्याच्यामध्ये प्राप्तीमध्ये कुठेही जाणे म्हणजे कुठल्याही स्थानाची प्राप्ती होऊ शकते. अप्रतिहत. थोडं स्मरण करून द्यायचं झालं तर आपल्या आचार्यांच्या चरित्रामध्ये हे अशा म्हणजे संतांच्या, ज्यांना योग प्राप्त होता, अशा संतांच्या चरित्रामधल्या कथा आठवल्या ना, की मग आपल्याला हे सगळं वर्णन करतं. आता मंडन मिश्राच्या वाड्यामध्ये आचार्य कसे शिरले होते आठवा. एवढं वाड्याची दारं बंद असताना, बाहेर पहारेकरी असताना, आतमध्ये त्या श्राद्धाची पूजा सुरू असताना आचार्य थेट त्या पंक्तीत जाऊन बसले. कसे बसले, कोणत्या मार्गाने गेले? प्राप्ती, कुठल्याही ठिकाणी जाण्याचं सामर्थ्य, कुठल्याही स्थानाला. प्राकाम्यमध्ये इच्छापूर्ती आहे किंवा दुसऱ्याच्या मनातील ओळखण आहे. कुठली इच्छा झाली की ती पूर्ण होते. दुसऱ्याच्या मनातले विचार त्यांनी न सांगता ओळखता येतात. ईशित्व, ईशित्व म्हणजे तर ईश्वराशीच ऐक्य पावल्यामुळे काय म्हणूया, जगातले समस्त प्राणी वस्तू यांच्यावरती प्रभुत्व, नियंत्रण मिळवता येतं. आणि शेवटी वशित्व त्या शब्दातच आला की वश करता येतं. कसे आले होते चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला? वाघावरती बसून आले होते ना, हातामध्ये गळ्यात साप बीप घेतलेला. सगळ्या हिंस्त्र पशूंवरती त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. इतके महान योगी, 1400 वर्ष मृत्यूला हुलकावणी देऊन आपलं आयुष्य टिकवलेले फार महान योगी होते चांगदेव महाराज. एवढ्या मोठ्या महान योग्याला जर काही शिकवायचं असेल तर पहिले त्याचा जो आहे चढलेला, तो उतरवणं भाग होतं. म्हणून काय झालं, ही भावंड बसली होती सकाळची उन्हाखात भिंतीवरती. अशा योग्याला जर काही ज्ञान प्राप्ती करून द्यायची असेल तर त्याच्याहून मोठा योगी जर भेटला तरच तो ऐकणार आहे. ज्ञानाच्या चार गोष्टी त्याच्या कानावर पडणं शक्य नाही. ते महाराजांनी ओळखून चल बाई असं म्हटलं कोणाला, त्या भिंतीला. तेव्हा कुठे ते शरण आलेले आहेत की अरे मी तर फक्त वाघ आणि सिंह म्हणजे जे जिवंत चेतन प्राणी आहेत त्यांच्यावरच नियंत्रण मिळवू शकलो, यांनी तर जडावरती नियंत्रण मिळवलं. जडाला चेतनासारखं चालवण्याची ताकद, ह्याच्यापेक्षा महान योगी मी आयुष्यात कोणी पाहिलेला नाही. 1400 वर्षात पाहिलेला नाही, हे महत्वाचं. आणि मग एवढ्या 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना एवढूशा मुक्ताईने दिलेला आहे अनुग्रह. का सांगितलं मी सगळं? कुठेतरी आपल्या मनामध्ये एक अजून एक आकर्षण असते या सिद्धींचं. त्या सिद्धींचं मूल्य नक्कीच आहे. चमत्कार आपल्या दृष्टीने नक्कीच चमत्कार तो आहे, पण त्याची मर्यादा काय आहे?
तर इतक्या सगळ्या सिद्धी मिळवलेल्या चांगदेव महाराजांना शरण शेवटी कोणाला जावं लागलं? एवढूशा मुक्ताबाईला. म्हणजे ह्याच्यापेक्षा महान सिद्धी कोणती आहे? आत्मसाक्षात्कार हीच आहे. त्या आत्मसाक्षात्कार ही जी सिद्धी आहे, त्या सिद्धीच्या दारी या इतर सगळ्या सिद्धी पाणी भरतात. पाणी भरतात याचा अर्थ त्याच्या समोर या सिद्धी काहीच नव्हे. आणि सिद्धींचं प्रदर्शन करावं असं तेव्हाच वाटतं जेव्हा जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व या सगळ्या भ्रांती अजून शिल्लक असतात. त्या प्राप्त होत असतील, त्या होतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, कारण त्या आपल्या आत्मदर्शनामध्ये, स्वरूप प्राप्तीमध्ये अडथळाच निर्माण करतात. कदाचित आपण हठयोगाचा कधी अभ्यास करणार नाही, पण इतर कुठल्याही साधन मार्गामध्ये सुद्धा अशा सिद्धी प्राप्त होऊ शकतात. यातल्या काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे हे अत्यंत प्रत्येक साधकाने लक्षात ठेवायचं आहे. तरी तेणे काय काज आपण पया, अवधारी ऐसा धनंजया, लोप आथी भूतत्रया, देहीच्या देही. परंतु आपल्याला त्या सिद्धींशी काय कर्तव्य आहे? हेच माऊली पुढच्याच ओवी म्हणतेच आहे की आपल्याला काय कर्तव्य, हे प्राप्त होतात मान्य आहे, साईड इफेक्ट आपण याला म्हणू, गौण, अनुषंगिक, मुख्य ते नाही. अर्जुना असे लक्षात ठेव की देहातल्या देहातच पृथ्वी, आप, तेज या तीन भूतांचा लोप होतो. मग असे जे वर्णन आपण ऐकले की डोळ्याला तो त्या योगाचा ध्येय दिसतो तर खरी, पण आतमध्ये काय झालेलं असतं? या तीन हे जे भूत आहेत, पृथ्वी सगळ्यात स्थूल भूत, सगळ्यात शेवटचं भूत पृथ्वी, त्याच्या आधी आप, त्यामुळे पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये जसे आले त्याच्या उलट क्रमाने ते त्यांचा लोप होतो. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनु हरवी हृदया माझी. त्यामुळे पृथ्वीला पाणी विरघळवून टाकते, पाण्याला अग्नी आटवून टाकतो, आणि अग्नीला वारा हृदयाकाशामध्ये नाही सरत. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचेनी अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. नंतर वायू एकटाच उरत असतो, परंतु तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही कालांतराने हृदयाकाशातून निघतो व मूर्ध्न्याकाशात जाऊन मिळतो. आता आधीचे आकाश कमी होते का काय? अजून 2-4 आकाश आपले पुढे येत आहे. मूर्ध्न्याकाश एक शब्द आहे. हे पंचमहाभूत, जसं मी म्हणालो की ज्या क्रमाने आत्मन आकाश संभूत, आकाशात वायू, हे जे असं सगळं जे एक पंचमहाभूतांच्या उत्पत्तीचं जे शास्त्र आहे, पंचीकरणाचं जे शास्त्र आहे, हे तर मी जे बोललो आत्मन आकाशात संभूत आहे, तर त्याला अत्यंत सूक्ष्म रूप त्या महाभूताचं तिथे असतं. त्याला तन्मात्रा असं म्हणतात. पंचीकरण होण्याच्या आधीचं रूप त्याला तन्मात्रा म्हणतात. आणि नंतर हे एका विशिष्ट प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळून पुढची निर्मिती आहे, ज्याला मूळ माया, गुणमाया, जडमाया, हा जो एक दासबोधामध्ये क्रम सांगितलेला आहे सृष्टी उत्पत्तीचा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा क्रम आला, त्याने फारसं काही बिघडत नाही. मुद्दा एवढाच आहे की हा जो क्रम आहे, तर त्याच्या उलट्या क्रमाने हे महाभूतांची आठवणी शब्द जो आपण वापरला होता, तेच इथे लोप आथी भूतत्रया देहीच्या देही, देहात त्या देहातच काय होतं ती माऊली इथे सांगतायत. की नंतर तो वायू एकटाच उरत असतो, परंतु तो शरीराच्या आकाराने राहतो. आता वायूच आहे, त्यामुळे तो जणू काही शरीराचा आकार धारण करतो, आणि मग तोही कालांतराने हृदयाकाशातून निघतो आणि मूर्ध्न्याकाशात जाऊन मिळतो. मग पुढे काय होतं? ते वेळी कुंडलिनी हे भाष्य जाय, मग मारुत ऐसे नाम होय, परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. त्यावेळी आता कुंडलिनी ही संज्ञा जाते. आता कुंडलिनी हे नाव सुद्धा जातं, ते त्या तेजात मिसळते. सगळं वर्णन आपण ऐकलं. ती स्थूल रूपाने आता नाहीच, पण आता ती कुंडलिनी ही संज्ञा पण तिला जाते, कारण आता काय उरतं तर मारुत. आणि कुंडलिनीचं आपण साधारण एक वर्णन आठवत असेल तुम्हाला, त्याला माऊलीनी जे सोन्याच्या ह्याच्यासारखी ती दिसते असं सगळं जे म्हटलंय आधीच्या याच्यामध्ये. सोनियाची सरी, प्रकाश जळाची झरी, असे 2 शब्द माऊलींनी वापरले होते. म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर ते तेजाचं रूप आहे. तेज म्हणजे अग्नी,
त्याच्या आधीचं रूप कोणतं, त्याच्या आधीचं भूत कोणतं, म्हणजे वायू. ते किती तर्कशुद्ध आहे पहा सगळं. त्यामुळे तिथे ती आता तेज रूपाने गेली, आता ती वायू रूपाने उरली आहे. आणि म्हणून तिला आता कुंडलिनी हे नाव नाही, आता ती मारुत हे नाव आहे, वायुरूप. परंतु जोपर्यंत ती ज्ञानाने परब्रह्माशी एकरूप होणार नाही, तोपर्यंत तिचा शक्तीपणा राहतो. जव न मिळे शिवी, अजून जीव आणि शिवाचं मिलन व्हायचं आहे अजून. त्यामुळे अमृत अनुभवाचा विषय आहे तो सगळा आपल्याला माहिती आहे, शिवशक्ती या पद्धतीनेच. आणि अमृतानुभव विचार केला तर दोन अत्यंत ज्ञानी जनांमधला तो संवाद आहे. आणि स्वाभाविकच त्या संवादामध्ये जे आपल्याला महाराज इथे सांगतात आहे, माऊलीजी आपल्याला इथे सांगतात, त्याचं प्रतिबिंब तिथे पडणारच. आता एका समजा क्षेत्रातले दोन ज्ञानी व्यक्ती एकमेकांना भेटली, त्यांच्यात जी चर्चा होईल कल्पना करू शकतो व्यवहारातही, तर ती किती, हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलाय. परंतु मंदादे आणि काका जेव्हा एकमेकांशी बोलत असतात, काही आपले भाग्यवान आहेत वाचनात उपस्थित आहेत ज्यांनी ऐकलेलं, तेव्हा फक्त ऐकत राहावं. का बरं? कारण दुसरं आपण काही करूच शकत नाही तसंही. तर त्यांची चर्चा ज्या पातळीवरती होते, अनुभवाचं क्षेत्र तेच असल्यामुळे त्यात वापरल्या जाणाऱ्या चर्चेच्या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या नुसत्या व्याख्या माहीत नसून त्या अनुभवलेल्या असल्यामुळे त्यांची चर्चा जी होते तशी चर्चा ती अमृत अनुभवामध्ये आहे. जीवशिवाचं मी तिथे जी शिव आणि शक्ती ही जी भाषा आहे तेच इथे म्हणतात आहे की जव न मिळे शिवी, म्हणजे जोपर्यंत अजून एकरूपता तिचं झालेली नाहीये परब्रह्माशी, तोपर्यंत तिचा शक्तीपणा राहतो. म्हणजे काय? खरं विचार केला तर शक्ती ही शक्तिमानाला सोडून राहू शकत नाही, हा सिद्धांत आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. पण याचा अर्थ असा आहे की शक्तीची अभिव्यक्ती आहे ती अजून आहे, अजून ती एकरूप झालेली आहे. तसं अगदीच स्थूलमानाने एखादा दृष्टांत द्यायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये शक्ती आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये. शारीरिक शक्तीबद्दल आता मी बोलतोय साध्या भाषेत. आपण काही हालचाल करतो, मोठमोठाली कामं करतो, जड वस्तू उचलतो, काही गोष्टी ढकलतो, म्हणजे शारीरिक शक्ती जिथे जिथे अभिव्यक्त होईल अशी अनेक कामं आपण करतो, बरोबर. पण कल्पना करा आपण गाढ झोपलेलो आहोत, अगदी गाढ झोपलेलो आहोत. कुठली अभिव्यक्ती होते शक्तीची तिथे? नाही, कारण तिथे एकरूप झालेली असते, ती लीन पावलेली असते. त्यातला पुढचा भाग सोडून द्या की ती घन अज्ञानात लीन पावली असते, परब्रह्माशी नसते एकरूप झालेली. माऊली तर म्हणतेच ब्रह्मभाव साचोकारा न येता स्वप्नच्या आगारा, त्याला तर मी समाधी म्हटलं असतं. पण स्वप्न पडतं, जाऊ दे, विषय वेगळा सुरू होईल. आपल्याला तेवढंच एक पैलू त्या दृष्टांताचा वापरून घ्यायचा आहे की जसं तिथे ती एकरूप होते त्यामुळे त्याची अभिव्यक्तीच उरत नाही त्या शक्तीची आता, तशी इथे अजून ती एकरूप व्हायची आहे. त्यामुळे त्याची अभिव्यक्ती अजून मारुत या नावाने का होईना, वायू रूपाने का होईना, अजून तिचा शक्तीपणा ज्याला म्हणतात तो आहे. थोडस अजून काहीतरी उरलेलं आहे, थोडस द्वैत अजून आहे, अजून एक रूपता आलेली नाही, असा त्याचा अर्थ. त्यामुळे तिचं कुंडलिनी हे नावही जातं, तिला मारुत हे नाव प्राप्त होतं. आणि मग काय होतं? मग जालंधर सांडी ककारात फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. मग ती शक्ती जालंधर बंधाचा त्याग करते आणि ककार ज्याच्या अंती आहे अशा कृकाटिकेचे तालुस्थानी असलेले 10वे दार उघडते आणि मूर्ध्याकाशाच्या पहाडावर स्थिर होते. माझ्या एवढंच तुम्हाला कळलेलं आहे असं मला, ज्यांचे खिडक्या उघड्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळलेलं आहे. जालंधर बंध आठवत असेल तुम्हाला, पुन्हा मी म्हणालो खूप दिवस झाले आहे. ओवी क्रमांक 207 आणि 208 मध्ये जालंधर बंध सांगितला होता. कोणता? की हनुवटी जी आहे, तो जो योगी जेव्हा बसतो तेव्हा ते कंठाच्या हाडावरची गच्च बसते आणि ती बळकट होऊन छातीवर असा दाब निर्माण होतो. त्या हनुवटी, त्या गळ्याची घंटी, म्हणजे ही घंटी म्हणजे हा गळ्याचा एक फुगीर जो भाग आहे तो त्यात लपून जातो, दिसत नाही. असा जो गळ्यावर हनुवटाचा बंध चढतो त्याला जालंधर बंध असं म्हणतात.
आता पहा किती तर्कशुद्ध आहे. मी का सांगितलं तुम्हाला, जालंधर बंध जर माहिती नसेल किंवा आठवत नसेल शिकलेला, तर इथे काय सांगितलं ते कळणार नाही. इथे काय म्हणतात आहे की ती जी शक्ती आहे ती आता जालंधर बंधाचा त्याग करते. म्हणजे तो जालंधर बंध आता सुटला. आणि ककार, ककार याचा अर्थ टाळू असा होतो. वेगळे शब्द आले तिथे थोडेसे, आपल्या नेहमीच्या परिचयाचे ते नसतात. ककार म्हणजे टाळू. तर ककार ज्याच्या अंती आहे, म्हणजे ज्याचं अंतिम टोक काय आहे, टाळू आहे, ते काय आहे, अशा कृकाटिकेचे, कृकाटी म्हणजे मानेचा मागील भाग, त्याही शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नसतो. आपलं डोकं आणि खांदे याला जोडणारा जो भाग आहे, मानेचा मागचा भाग, हा जो मागचा भाग आहे, याच्या अंतिम टोकाला ककार आहे असा, अशी जी कृकाटिका तालुस्थानी असलेलं, तिथे 10वे दार उघडते आणि मूर्ध्याकाशाच्या पहाडावरती स्थिर होते. सहस्त्रार चक्राचा इथे उल्लेख आलेला नाहीये, पण तिथपर्यंत ती आता जाते असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी, पश्यंतीची पावठी मागा घाली. ती ओंकाराच्या पाठीवर पाय देत. आता पुन्हा थोडस रूपकात्मक वर्णन आहे, समजून घ्यावं लागणार आहे की ती ओंकाराच्या पाठीवर पाय देत पश्यंतीच्या पायरीला तात्काळ मागे टाकते. ती शक्ती ओंकारात्मक वैखरी वाणीला बाजूला सारते व पश्यंती वाणीला मागे हटविते. सारांश, त्याचा अर्थ काय आहे सारांशात, की प्राणाचा रंध्राकाशात लय होतो. नवीन आकाशाला आपल्या समोर आता, मग अशी मूर्ध्याकाश होतं, आता रंध्राकाश आलेला आहे. एक समजून घ्यायचं, मला परमपूज्य मंदातांचा तो दृष्टांत फार आवडतो. चिदाकाश लक्षात ठेवायचं, चिदाकाशाची व्याख्या पक्की लक्षात ठेवायची. हृदयाकाशालाच आपण दिवाणखाना म्हणत असू, तर आता मूर्ध्याकाश नावाचा शब्द समोर येऊ दे, नाही तर रंध्राकाश येते. भिण्याची काही गरज नाही आहे, दचकण्याची सुद्धा गरज नाही. एकच लक्षात ठेवायचं, तो दिवाणखाना असेल ते स्वयंपाकघर असेल, ते दुसरं काहीतरी देवघर असेल. आता कारण आता एकरूपतेकडे आपण इतके चाललो आहोत की त्या घराच्या मालकाशी आपली एकरूपता होत असल्यामुळे त्याचा जेवढा संचार संपूर्ण घरात, तेवढाच आपलाही संचार होणार. मी आता इतक्या त्या घरातल्या लोकांच्या इतका जवळचा आहे की मला त्यांच्या देवघरातही प्रवेश आहे, त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश आहे, झोपण्याच्या खोलीत, असा त्याचा अर्थ. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ती शक्ती ओंकारात्मक वैखरी म्हणीला बाजूला सारते, पश्यंती म्हणीला मागे हटवते. सारांश, त्या प्राणाचा रंध्राकाशात लय होतो तेव्हा प्राणाश्रित असलेल्या परापश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही वाणींचे उल्लंघन ती शक्ती करीत असते. येथे ओंकार आणि पश्यंती ही दोन पदे अनुक्रमे मध्यमा आणि परा या दोन वाणींचा संग्रह करणारी आहेत. थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे की ती आता हा जालंधर बंध सुटलेला आहे, ती वरपर्यंत पोचलेली आहे. आणि इथे ह्या ज्या चार वाणी आहे, अगदी आधीपासून सुरुवात केली तर परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी आपण बघितल्या. त्याच्या सगळ्या त्या स्लाइड्स पण आपण त्या बघितल्या होत्या. तर सगळं शास्त्र ते समजून घेतलं होतं, वाणीचं शास्त्र, भाषाशास्त्र. तर ह्या चारही वाणी ज्या या प्राणाश्रित आहे असं म्हटलेलं आहे. प्राणांचा त्यांना काय आहे, आधार आहे. तर ह्या चारही वाणींचं ती उल्लंघन ती शक्ती करत असते. आता ओंकाराची आहे पाठी, पाय देत उठाउठी. ओंकाराला त्यांनी तिथे काय म्हटलेलं आहे की ती ओंकारात्मक वैखरी, म्हणजे अगदी स्थूल वाणीपासून सुरुवात केली की वैखरीला तर ती बाजूला सारते. आता वैखरीचा तर प्रश्नच नाही खरं विचार केला तर, इथे बोलणं काही सुरूच नाहीये इथे, ते तर विषयच नाहीये. पण पश्यंती वाणीला मागे हटवते असं म्हटलंय. तर आपल्याला असं वाटतं तर वैखरी, मध्यमा, मग पश्यंती, मग परेचं काय. तर इथे रूपकात्मक म्हणून मी म्हणालो, पण जर नीट आपण थोडंसं अर्थाकडे लक्ष दिलं ना तर आपल्या लक्षात येतं की पश्यंतीची एक पावठी म्हटलंय. पावठी याचा अर्थ पायरी असा होतो. आता जो पायरी याचा अर्थ आज आपण आधार असा केला. आपण म्हणतो ना की हा याच्या पायरीवर उभा आहे, म्हणजे एखाद्याच्या आधारावर आपण उभा आहे असं म्हणजे व्यवहारात आपण बोलतो. आता पश्यंती कोणाच्या आधारावर उभी असते, म्हणजे पश्यंतीच्या आधीची कोण आहे, परा. असा अर्थ जर आपण केला तर हा अर्थ छान लागतो की वैखरीपासून तर परेपर्यंत अत्यंत सूक्ष्म जी वाणी, सगळ्यात सूक्ष्म जी परा, त्या परेच्याही आधी असलेले टप्पे आपण पाहिलेत, त्या स्लाइड्सवरती दाखवले होते परमपूज्य मंदाताईंनी. त्या वासनेपर्यंत ते प्रकरण जातं, बिंदू, त्याच्या आधीचे सगळे ध्वनी, त्याला वेगवेगळे शब्द आहेत ते सोडून देऊ. पण या चारही वाणी ज्या
प्राणांमध्ये प्राणाश्रित आहेत असं म्हटलं. प्राणांच्या आधारावरच ते असतात. प्राणांचा त्यांना फार मोठा आधार असतो. हे सगळ्यांना कधी बाजूला साधते. पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरतीगमे सागरी सरिता जेवी. ही जी शक्ती आहे ती काय करते, आता या चारही वाणींचं तिने उल्लंघन केलेलं आहे. आणि पुढे समुद्रात जशी सर्व नद्यांची भरती दिसते त्याप्रमाणे ओंकाराच्या अर्धमात्रेसह 3 मात्रा मूर्ध्न्याकाशात प्रविष्ट होतात. नदी नदी जशी सागराला जाऊन मिळते तिथे ती भरती दिसते. माऊलींनी नेहमीप्रमाणे छान अलंकारात्मक वर्णन त्याचं करतायत माऊली. त्या ओंकाराच्या 3 मात्रा आपल्याला माहिती आहेत, अ ओ म आणि वरचा तो अर्धचंद्र, ती अर्धी मात्रा या सर्वांसह तिथे प्रविष्ट होते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी. हा स्थिरावणी शब्द खूप महत्वाचा आहे. नुसतं पोचून उपयोग नाही, तिथे ती स्थिरावली पाहिजे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगाकडे. सुंदर होऊया. मग ती शक्ती ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्थिर होऊन तो परमात्मा मी आहे या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परमात्मरूपी लिंगाला धावत जाऊन मिठी मारते, परमात्म्याशी एकरूप होते. आता इथे ती शक्ती शिवाशी एकरूप झाली. पण कधी झाली? मगाशी जे अतिशय सुंदर वर्णन आपल्याला सगळ्यांना हवंसं वाटणारं, सगळ्या सिद्धींचं वर्णन, अष्टमहासिद्धींचं वर्णन आपण जे ऐकलं, त्या सिद्धींकडे दुर्लक्ष करून जो योगी इथपर्यंत पोचतो त्याच्याच बाबतीत हे शक्य होतं. त्यामुळे इथे ते 6 अहम हे जे आहे यातला अहम सुद्धा आता इथे जातो आणि काय उरतं? फक्त 6. त्याला इथे म्हणतात परमात्मरूपी लिंगाला ती धावत जाऊन जणू काही, हे सगळं जणू काही, हा इथे शब्द नसतात, हे आपण घालून घ्यायचे. जणू काही इथे मिठी मारणार, कोण कोणाला मिठी मारणार? जणू काही. म्हणून हे रूपकात्मक, काव्यात्मक, अलंकारात्मक असं हे वर्णन. ते परमात्म्याशी एकरूप होते. शक्तीचं वर्णन सुरू आहे म्हणून थोडंसं द्वैताच्या भाषेमध्ये बोलता तरी येत आहे. शक्तीच्या बाजूने बघितल्यामुळे ती जणू काही त्या परमात्मरूपी लिंगाला धावत जाऊन मिठी मारते, एकरूप होते. ती शक्ती आता ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होते. तव महाभूतांची जवनिक फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगनासकट आटे समरसिती. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा दूर सारला जातो. मग शक्ती आणि परमात्मा या दोघांचे पूर्ण ऐक्य होते आणि त्या ऐक्यात मूर्ध्न्याकाशासह शक्तीचे रूप नाहीसे होते. आता तिथे ते आकाशही उरत नाही, तिथे ती शक्तीही उरत नाही, ना ती वायुरूपाने उरते ना तेजरूपाने उरते. तिथे आता कुठलंच द्वैतच नाही. त्यामुळे, आणि खरं सांगायचं ते सगळं होतं असं म्हणणारच आता तिथे कोणी नाही. त्यालाच ते एकरूप म्हणतात. कारण जोपर्यंत मी वेगळा शिल्लक राहतोय, जोपर्यंत प्रकाशन होत आहे कशाचं तरी, त्या शक्तीच्या कुठल्या ना कुठल्या रूपाचं का होईना प्रकाशन होत आहे, म्हणजे ती शक्ती मला वेगळेपणाने कळते आहे, तोपर्यंत तिथे एकरूपत्व नाही. द्वैताचा सूक्ष्म का होईना पडदा तिथे आहेच. त्यालाच अहम विश्रामे आत्मरूपी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी माऊलींनी. फार सुंदर बारकावा आहे, मार्मिकता आहे ती. अहम विश्रामे आत्मरूपी. तो अहम आत्मरूपामध्ये शेवटी पूर्ण विराम पावतो. आपण मला उल्लेख येऊन गेला इथे असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी. मागच्याच वेळेला आपण त्याचे सगळे प्रकार पाहिले होते. त्याचे जे सूक्ष्म सूक्ष्म समाधीचे पदर आहेत, हे सविकल्प, निर्विकल्प, शब्दानुविद्ध, शब्दानुविद्ध, सगळे जे प्रकार आपण बघत गेलो अद्वैतावस्थान रूपापर्यंत, शेवटचे इथपर्यंत तिथे शक्तीचं रूपही नाहीसे होतं. पै मेघाचीनी मुखी निवडला. आता काय सुंदर होऊया, हे फक्त माऊलीच लिहू जाणे. पहा काय सुंदर होऊया. पै मेघाचीनी मुखी निवडला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसाला आपण पै. म्हणजे आपण लहानपणापासून हे बघत आलोय, शिकत आलोय भूगोलच्या विज्ञानाच्या याच्यामध्ये, पण असा विचार आपण कधीच केला नाही की मेघाच्या मुखातून वर्षावाच्या रूपाने बाहेर पडलेला समुद्र
काय वर्णन केलंय पहा. म्हणून फक्त माऊलीच असं वर्णन करू शकते. असे विचार फक्त ज्ञानेश्वर महाराज बस. हजार वेळा घोकलं असेल आपल्यापैकी प्रत्येकाने की त्या समुद्रात सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते, मग ती वर जाते, मग ती थंड होते, ढगांच्या रूपाने पावसाच्या रूपाने आपल्याला पाणी मिळतं. पण असा विचार कधीच आपल्या डोक्यात आला नाही की मेघांच्या मुखातून वर्षावाच्या रूपाने बाहेर काय पडतंय तर समुद्रच आहे तो. त्यातला फक्त खारटपणा निघून गेलेला आहे. तर बाहेर पडलेला समुद्र नदीच्या ओघात पडतो, ते पाणी पुन्हा नदीमध्ये पडतं आणि नंतर तो आपल्याच मूळ स्वरूपात जसा परत आलेला असतो, ती नदी पुन्हा वाहत जाऊन कोणाला मिळते? समुद्रालाच मिळते. काय वर्णन केलंय बा ज्ञानेश्वर महाराजांनी, अप्रतिम वर्णन. फारच सुंदर. म्हणजे अभ्यास करण्याचं क्या बात आहे असे शब्द येतात. जसं आपण एखादी मैफिल असते ना गाण्याची, अशा काही काही ओव्या असतात ज्ञानेश्वरीतल्या की अगदी असं उत्स्फूर्त दाद येऊन जाते आपल्याकडून की काय सुंदर वर्णन आहे, असं आपल्या डोक्यात का नाहीये तसं वाटतं. तेवी पिंडाची मिशे, पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पांडुकुमारा. आता हा दृष्टांत का दिला ते महत्वाचं आहे. त्याप्रमाणे योग्याच्या शरीराच्या निमित्ताने जीव स्वरूपच परमात्म स्वरूपात प्रवेश करतो. म्हणजे काय? थोडक्यात माऊली काय सांगते, नित्यप्राप्ताचीच ही प्राप्ती आहे. अरे ती नदी म्हणजे काय? समुद्रच आहे. पण हा जो विनाकारण व्यवहार होतो मधला, ते सूर्याच्या उष्णतेने पाणी, मग त्या पाण्याची वाफ, मग वाफेचा ढग, ढगातनं पुन्हा पाऊस, मग त्या पावसातलं पाणी पुन्हा नदी, त्या नदीतनं वाहत जाऊन पुन्हा समुद्रामध्ये, हा जो एक वर्तुळ, हा जो एक वर्तुळाचा तो व्यवहार झाला, तो का झाला? हा दृष्टांत ठीक आहे. जीवाच्या दृष्टीने हे जे मध्ये अज्ञान आलं, आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप या अज्ञानेसी, माऊली म्हणते ज्ञानेश्वर दुसऱ्या एका ठिकाणी. अज्ञानाची व्याख्याच केली आहे माऊलींनी. हे जे अज्ञानामध्ये आल्यामुळे हा व्यवहार घडला. कोणता? जणू काही फिरून मी त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली, जणू काही मी ते नव्हतोच. अरे ते नित्यप्राप्तच आहे, ते आता ह्या क्षणी सुद्धा मी तेच आहे, पण मला कळत नाही अज्ञानाने. आणि म्हणून हा दृष्टांत माऊलींनी दिला की ते पाणी खरं समुद्राचंच आहे, पण हा व्यवहार होऊन पुन्हा ते पाणी समुद्राला जसं येऊन मिळतं नदीचं, आणि मध्ये हे सगळं चक्र निसर्गाचं तयार होतं, अगदी त्याप्रमाणे त्या योगाच्या शरीराच्या निमित्ताने होतं हे. योगाच्या शरीराच्या निमित्ताने, त्या योगाच्या अज्ञानाच्या निमित्ताने म्हणूया. अज्ञान होतं म्हणून ते साधन करावं लागलं ना सगळं, हे जे सगळं वर्णन आलेलं आहे. तर त्या निमित्ताने तो जीव स्वरूपच परमात्म स्वरूपात प्रवेश करतो. मग तो आधी नव्हता का? आधी पण होता, पण मध्ये या अज्ञानामुळे आणि या सगळ्या कुंडलिनी योगाचा, या शरीराच्या संदर्भ घेऊन जो कुंडलिनी योग साधला, तो योग त्या योग्यानी नियत मानस तो झाला. हे जे सगळं वर्णन आपण बघितलं त्या योगाचं, प्रशांत भी विगत भी असा तो झाला, आणि त्याला हे प्राप्त झालं. हा व्यवहार घडला, घडावा लागला, तर म्हणून त्याला फिरून त्याची प्राप्ती असा शब्द आहे नित्यप्राप्तच आहे, पण हा व्यवहार झाला कारण तो त्या मधल्या अज्ञानाच्या टप्प्यामुळे झाला. आणि म्हणून मौली म्हणते 309 क्रमांक 24 की आता दुजे हन होते की एकची हे आईते ऐशी विवंचने पुरते उरेची ना. की आता त्या अवस्थेत, आणि काय सुंदर वर्णन आहे बा, त्या अवस्थेत पूर्वी द्वैत होते का मुळातच पूर्वसिद्ध अद्वैत होते, असा विचार करण्यापुरते काही राहत नाही. कारण आता तिथे विचार संभवतच नाही. आता तिथे द्वैतच नाही. हे असं होतं का? आणि मग तिथे गेल्यानंतर आता मला हे अद्वैत प्राप्त झालं, मग मी हा मूळचाच अद्वैत होतो का? मग हे मध्येच द्वैत कुठून आलं? हे विचार करणारा शिल्लकच तिथे कोण आहे? हा विचार संभवेल याच्यासाठी द्वैतच तिथे आता शिल्लक नाही. जसं तुकाराम महाराज दुःखाच्या बाबतीत म्हणतात, दुःख ओखदासी न भेटे, तसं इथे आपण म्हणू शकतो द्वैत ओखदासी न भेटे. अशी ही अद्वैताची स्थिती. आणि आपण जर विचार केला, समुद्राचा जर विचार केला, तर समुद्राच्या दृष्टीने जर बघितलं, तर हा मधला व्यवहार, पाण्याची उष्णतेने वाफ होणं, सगळं पाऊस पडणे, सगळं मी आत्ता जे बोललो, नुसते समुद्राचा जर विचार केला तर तिथे कोण आता हे सगळं बोलणार, आणि त्याला किती महत्व तरी किती देणार त्या पावसाला आणि त्या नदीत येणाऱ्या पाण्याला, कारण पुन्हा येऊन ते पाणी त्या समुद्रातच मिळतं. त्यामुळे या अवस्थेत पूर्वी द्वैत होते का, का मुळातच पूर्वसिद्ध अद्वैत होते, असा विचार करायला आता कोण आहे, असं माऊली थोडक्यात म्हटलं तर प्रतिप्रश्न तिथे उपस्थित करते. किंवा विचार करण्यापुरतं सुद्धा काही तिथे आता राहत नाही. आणि
माऊलींच्या अतिशय सुंदर विलोभनीय सगळ्या अशा वर्णनामध्ये आपण हरवून जाण्याच्या आधी वेळेचं भान ठेवूया. आपली वेळ होऊन गेली आहे, 2 मिनिटं जास्त झालेले आहेत. तर आज आपण आपल्या वाचनाला इथे विराम देऊ आणि माऊलींचा एकदा जय जयकार करू. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.